भगवते वासुदेवाय। श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 7। सुदेव गौतमी यांची कथा। वाल्मिकी ऋषी दृढधन्वाला म्हणाले, श्रीहरी प्रसन्न झाला। सुदेव ब्राह्मण व त्याची पत्नी हात जोडून उभे होते। श्रीहरी त्यांना म्हणाले, तुम्ही फार मोठी तपश्चर्या केली, तुमची इच्छा सांगा। सुदेवाने पुत्रसंततीची विनंती केली। श्रीहरी म्हणाले, या जन्मात तरी तुला पुत्र भाग्यात नाही, त्याशिवाय अन्य काही माग। ते ऐकून सुदेव बेशुद्ध पडला। त्याची पत्नी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली। ती म्हणाली, पुत्रप्राप्ती भविष्यात दुःखदायकही ठरू शकते, हे मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते। जे आपले दैवात नाही ते आपल्याला कसे मिळू शकते? त्या दोघांचे हे नैराश्य पाहून गरुड घाबरत म्हणाला, स्वामी, तुम्ही ईश्वर आहात, तरी खरंच काही करू शकत नाही? तुमच्या भक्तांचे एवढेसे काम होऊ शकत नाही? मला तर त्या ब्राह्मणाची दया येते। त्याला पुत्र दिला नाही तर तुमच्यावर कोण श्रद्धा ठेवील? त्याची इच्छा पूर्ण करा, अशी माझी आपणाला प्रार्थना आहे। ध्रुव, गजेंद्र, प्रल्हाद यांना तुम्ही यापूर्वी सहकार्य केले आहे। यावर विष्णू गरुडाला म्हणाले, तुला एवढी त्याची करुणा येत असेल तर तुझ्या अधिकारातच एखादा पुत्र दे। ते ऐकून गरुडाला आनंदच झाला। तो सुदेवाला म्हणाला, माझ्या पक्षीवंशातून तुला पुत्र देतो। ते ऐकून सुदेव ब्राह्मण व गौतमी घरी गेले। त्यानंतर काही दिवसांनी गौतमी गरोदर राहिले। तिला सुंदर पुत्र झाला। पुत्र पाहून त्यांनी मोठा उत्सव केला, दानधर्म केले। ज्योतिषाने त्या मुलाचे नाव शुकदेव ठेवले। शुकदेव 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज करण्यात आली। भटजींनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला। तो वेदशास्त्र अल्पावधीतच शिकला। काही दिवसांनी त्या ब्राह्मणाकडे देवलमुनी आले। त्यांनी कुशल वर्तमान विचारले। शुकदेवाला किशोरावस्थेत पाहून धन्यवाद दिले। त्याचे हस्तसामुद्रिक शस्त्रानुसार भविष्य पाहण्यासाठी त्याचा हात निरखून पाहिला। लक्षणे पाहून देवल आनंदित झाले, परंतु त्या मुलाचे आयुर्मान थोडे दिसताच त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता आली। सुदेवाला देवल ऋषी म्हणाले, मित्रा, हा तुझा सुलक्षणी पुत्र 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरेल। ते ऐकून सुदेवाला मानसिक धक्का बसला। तो आक्रोश करीत जमिनीवर लोळू लागला। त्याची पत्नी गौतमी आपल्या पतीचे सांत्वन करू लागली। दैवासमोर सर्व दीन आहे, अशा प्रकारे ती आपल्या पतीला समजावित होती। इति श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 7 समाप्त।